नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर या आमच्या विशेष पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या सिरीजच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडनं त्यांच्या प्रभागातल्या समस्या आणि त्यावर त्यांचं असलेलं विजन हे समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्री प्रशांतजी दरेकर. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रभागाबद्दलचं विचार. नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर या विशेष पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्रशांतजी दरेकर. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचं फ्युचर प्लॅनिंग. प्रशांतजी नमस्कार आणि तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आज एक उमेदवार म्हणून समोर येत आहे, तुम्ही स्वतःची ओळख कशी करून द्याल लोकांना? मी प्रशांत दरेकर, शहराध्यक्ष वैद्यकीय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार. अनेक दिवसांपासून सामाजिक कार्य करतो आहे आणि तीच मूळचा पाहायला गेले तर माझी ओळख आहे. बाय क्वालिफिकेशन डिप्लोमा मेकॅनिकल मी कम्प्लीट केलेला आहे आणि एक सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे अशा भूमिकेतून पहिलं पाऊल मी टाकतोय. अशा पद्धतीचं एक आम्ही काम करतोय. वा, चांगली गोष्ट आहे. नगरसेवक का व्हायचे? नगरसेवक का व्हायचंय याची एक पार्श्वभूमी थोडीशी मोठी आहे. एक वेल पेईंग वेल अर्निंग जॉब असणारा व्यक्ती आज त्याच्या दृष्टिकोनातून आपण जर राजकारणाकडे बघितलं तर एक सर्टन लिमिट नंतर त्याला काही प्रश्न पडायला चालू होतात की जे मी कर भरतोय या कराचा आज काय उपयोग होतोय. बरोबर. आज देशातला सिव्हिक सेन्सचा अभाव पाहिला, प्रशासनातलं आणि सरकारचं भ्रष्टपणा पाहिला, निष्काळजीपणा पाहिला, तर साहजिकच आहे की हा जो करदाता आहे ह्याला हे प्रश्न पडतात की मी हा जो कर भरतोय याचा मला काय उपयोग होतो. बर. धक्कादायक आकडे आहेत की 2022 साली ह्याच सगळ्या प्रश्नांना कंटाळून 2022 चा आकडा हा सर्वाधिक आहे. 2.25 लाख लोक भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात शिफ्ट होतात फॉर बेटर लाईफस्टाईल. बेटर लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा सर लाईफस्टाईल इथं पण चांगलं आहे. इथं प्रॉब्लेम काय आहे की मी कुठलीही अमाऊंट आपण ज्यावेळेस पे करतो त्याच्या अगेन्स्ट मिळणारी सर्व्हिस जी ह्या दोन गोष्टींचा पारडा आपण तोडत असतो आणि त्या पारड्यात जर आपण फक्त गिव्ह अँड टेक रिलेशन पाहिजे, फक्त गिव्ह करत असाल तर ते रिलेशन होत नाही. त्याच पद्धतीने हा जो करदाता आहे हा ह्या गोष्टींना कंटाळलेला. गेल्या वर्षभरातली जरी तुम्ही घडामोडी पाहिल्या तर जे काही देशात घडतंय, आज विमान अपघात होतात, कुणीही जबाबदार धरले जात नाही, नागरिक मरतो. सुरक्षेच्या अभावी बऱ्याच ठिकाणी हल्ले होतात, नागरिक मारतात, कुणीच जबाबदार नाही. शाळांचे छत कोसळतात, कुणीच जबाबदार नाही. पूल कोसळतात, कुणीच जबाबदार नाही. बिबट्या येतो, कुणीच जबाबदार नाही. मग ह्या जबाबदारीचा अभाव नागरिकांना त्या गोष्टीला प्रवृत्त करतो की मी जे काही अर्न करतो त्यात मी चांगलं लाईफस्टाईल कुठतरी दुसरीकडे जगू शकतो. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 8 ते 10 महिन्यापूर्वी ह्या परिस्थितीला मी सुद्धा प्रचंड कंटाळलो. मी आणि मिसेस म्हणजे अक्षरशः आम्ही सुद्धा देश सोडायचा विचारत होतो. त्यासाठीची तयारी सुद्धा सुरू केली होती. म्हणजे एकंदरीत राजकीय परिस्थितीलाच आम्ही प्रचंड कंटाळलेलो होतो. ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये आम्ही तुम्ही थोडक्यात पळून जाण्याच्या ऐवजी लढण्याचा निर्णय नाही घेतला. पण त्याच्यासाठीचा जो टर्निंग पॉइंट होता तीच आज खरी पार्श्वभूमी आहे. तुम्ही जो प्रश्न मला विचारला की नगरसेवक का व्हायचे, त्याची ही एक सुरुवात आहे. ही जी पार्श्वभूमी सांगितली या प्रचंड कंटाळलेल्या परिस्थितीमध्ये राजकारणात 2 वर्षापासून असल्यामुळं अभिषेक दादांना मी हा प्रश्न सांगितला, आपले माजी महापौर अभिषेक दादा कळमकर यांना, की मला त्यांच्याकडून काही रेफरन्सेस हवे होते की ह्या गोष्टीसाठी मला मदत हवी.
तर पहिले त्यांनी प्रश्न म्हणजे ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं की मी देश सोडून जातोय, तर त्यांनी शांतपणे पहिले माझी मनस्थिती समजून घेतली आणि प्रश्न विचारला की तुला काय वाटतं की ह्यांनी हा मार्ग ह्यांनी प्रश्न संपेल का? आणि त्यांनी मग जे 2-4 वाक्य सांगितले तेच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले आणि समाजकारणातनं प्रत्यक्ष राजकारणात उतरून काम करायचं हा त्यावेळेस माझा निर्णय झाला. त्यांचं एक सांगणं असं होतं की शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण पळून जाण्याची नाहीये, खंबीरपणे पाय रोवून परिस्थितीला तोंड देण्याची, त्या परिस्थितीवर मात करण्याची ही आपली महाराजांनी दिलेली शिकवण आहे. आणि तिथून पुढे तरुणांनी राजकारणात यावं याच उद्देशाने आज आमचा पक्ष नगरमध्ये काम करतोय. तरुणाई गुंडगिरीकडे जाऊ नये, त्यांना चांगल्या मार्गावरती ठेवून सक्रिय राजकारण कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्या सगळ्याची सुरुवात किंवा सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ही नगरसेवक पद आहे. तुम्ही आता बोलत असताना मला एका सिनेमातला डायलॉग आठवला, कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पडता है. तर त्या वाटचालीवर तुमची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आता कोणत्या प्रभागातून नगरसेवक पदाची तुमची जी संधी आहे ती घेण्याचा प्रयत्न करताय? मी आता प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवार आहे. पुरुष, सर्वसाधारण पुरुष या गटातून. अर्थातच तुम्ही तिथे राहत असाल, तुम्हाला त्या प्रभागाची माहिती आहे असं आपण गृहीत धरू. काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या प्रभागाची आणि काय वाटतं तुम्हाला की व्हॉट इज लॅकिंग देअर? प्रभागाची परिस्थिती पेक्षा आपण शहराच्या परिस्थितीनुसारच माझ्या प्रभागाची परिस्थिती. एकंदरीत मी जसं मागाशी म्हटलो की मी सामाजिक कार्य करतो, मी कुठला उमेदवार नाही, त्याच्यामुळं पर्टिक्युलर माझ्या प्रभागाचे तर विषय मी सांगतोच, परंतु शहरावरून मी ते आकलन केलेले काही ज्या समस्या आहेत माझ्या इथे त्या सांगू इच्छितो. की पहिलं तर कचरा व्यवस्थापन आणि विघटन ह्या 2 गोष्टींचा फार अभाव. आता गेल्या 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी जे नवीन कॉन्ट्रॅक्टर आले त्यांनी बऱ्याचशा गाड्या आणल्या आणि ते सुरळीत करण्याचा चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या पद्धतीने काम पण चांगलं झालेलं आहे. त्यापूर्वीची जी भीषण परिस्थिती होती की जागोजागी कचरा पडलेला होता आणि महत्वाचं म्हणजे फक्त संकलन होते. गाडीला 2 रंग तर दिलेले आहेत, पण आजही कचरा जो आहे हा ओला सुका एकत्रच वर्गीकृत आज पण केला जात नाही. एका बाजूला गाडीवरती लावलेला थोडेसे नागरिक पण जबाबदार आहेत असं नाही वाटत का? नक्कीच जबाबदार आहेत, पण त्या नागरिकांना जागरूक करणं ही प्रशासनाची जबाबदारी. पालिकेने वेळोवेळी ह्यासाठी कार्यक्रम राबवले गेले पाहिजे. त्यांनी आज ओला कचरा जर म्हटलं तर बऱ्याच लोकांना ओला कचऱ्यात काय सेपरेट करायचं हेच माहिती नाही. आता कागद आहे याचं अनेक सुशिक्षित लोकांना या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, मग ते त्या सुशिक्षित लोकांच्या घरांमध्ये सुद्धा याचं प्रमाण अगदी 1 किंवा 2% आहे. ते का बरं 1% राहिले? कारण ते सुरुवातीला करत होते. ज्यावेळेस मी स्वतः नागरिकांची चर्चा करतो त्यावेळेस त्यांचं हेच म्हणणं येतं की आम्ही ओला सुका वेगळा तर करतोय, पण तो घेतो 2 बादल्या घेतो आणि दोन्ही एकाच डब्यात टाकून देतो, तर त्या वर्गीकरणाला काय अर्थ नाही. मग आम्ही काय करावं? ओके, कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे शहराच्या बाबतीत, असं तुमचं सगळ्यात मोठी समस्या आहे. दुसरी समस्या माझ्या प्रभागातली जी आहे ती म्हणजे मोकाट कुत्रं आणि भटकी जनावर. म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येतं. अनेकदा ज्यावेळेस आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात काही कामानिमित्त जातो त्यावेळेस पायऱ्यांच्या समोरच 10 ते 15 कुत्रे, मोकाट कुत्रे तिथंच बसलेले असतात. ते तिथंच परिसर घाण करतात. मग जे प्रशासकीय इमारती आहेत तिथली ही परिस्थिती आहे, तर शहरातली बाकीची परिस्थिती काही वेगळी असेल अशातला भाग नाही. बरोबर, अगदीच खरं. दुसरा मोकाट कुत्रे आणि भटक्या जनावरांचा विषय. तिसरा आहे की भाजीपाला मार्केटसाठी आज माझ्या वॉर्डमध्ये जागा नाही. माझ्याच काही कुठल्याच वॉर्डात अशी पर्टिक्युलर जागा ठरवलेली नाहीये, ज्याच्यामुळे अजून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे रहदारीचा. कारण लोक काय करतात, 2 व्हीलर वरती चालता चालता भाजीपाला घेतात, ते रस्त्यावरती ट्रॅफिक क्रिएट करतात. यासाठी एक सेपरेट भाजीपाला मार्केट असणं आज गरजेचं आहे. आणि ते फक्त भाजीपाला मार्केट नाही तर त्याच्यामध्ये इतर सुविधा, म्हणजे जो काही शेतकरी किंवा व्यापारी येऊन भाजी विक्री करतो किंवा त्याचं जे काही प्रॉडक्ट विकतोय
त्याचं बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, फुलं विक्रीला येतात प्रोफेसर कॉलनी चौकात सणावारांच्या वेळेस, आणि ते विक्रीत न झालेली फुलं तिथंच टाकून दिले जातात. त्याचा वास सुटूपर्यंत कुणी ते उचलून घेऊन जात नाही. मग तो दबाव कोणावर येतो? पालिका प्रशासनावरतीच येतो ना. ह्यासाठी एक सुसज्ज असं भाजीपाला मार्केट असणं आज गरजेचं आहे. नाही, पण ती जबाबदारी तर फुलं विक्रेत्याची नाही का? आहेच ना. मग त्याच्यावर कुठेच काही त्यावरती दंडात्मक कारवाई का नाही होत? त्यावरती दंडात्मक कारवाई पण झाली पाहिजे, पण ती कधी होईल? ज्यावेळेस प्रशासनाचे लोक त्याच्यावर वॉच ठेवून असतील त्यावेळेस ती गोष्ट होऊ शकते. आज महत्वाची अडचण काय आहे की आपण आहोत ड श्रेणी महानगरपालिका. आपल्याकडं तेवढा फंड पण नाहीये, बरोबर, तेवढे आपल्याकडे कर्मचारी लावून सेपरेटली ते करणं पण शक्य नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय आहे की संविधान काय सांगतं की तुम्हाला जसे अधिकार आहेत तसेच तुम्हाला कर्तव्य सुद्धा आहेत. ते कर्तव्य नागरिक आज पार पाडत नाहीये, ही एक दुःखाची बाब आहे. या व्यतिरिक्त एक प्रश्न अजून सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे तसं पाहायला गेलं तर तो असा एरवी जाणवत नाही, पण ज्या वेळेस आता एक आमचं गाव आहे शिराडून, आमच्या गावात जर एखादा मयत झाली तर आम्ही वाळूंज मध्ये नाही जात ती मयत बरोबर हे करण्यासाठी, विधी करण्यासाठी. मग आमच्या गावापासून वाळूंज 3.5 किलोमीटर आणि माझ्या प्रभागाच्या एका कोपऱ्यापासून त्या अमरधामचं अंतर आहे 7.5 किलोमीटर. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश असा की जसं शहर वाढते त्या पद्धतीने त्याचे सेक्शन्स करून म्हणजे गोष्टी आहेत त्यांची उपलब्धता तिथं असणं गरजेचं आहे. आज अमरधामची उपनगरामध्ये गरज आहे. अगदीच खरंय. म्हणजे कचरा व्यवस्थापन, भटकी कुत्री, मोकाट जनावर, किंवा तुम्ही आता जे सांगितलं ते एक प्रशासकीय यंत्रणेची सुसज्जता, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की एक अमरधाम त्या प्रभागामध्ये एकूणच सावेडी किंवा उपनगरामध्ये असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींकडं जरा दुर्लक्ष झालं एवढ्या वर्षात. तुमच्या प्रभागातले जे काही सध्याचे विद्यमान कोणी नगरसेवक असतील, प्रतिनिधी असतील, त्यांच्याकडून आपली तशी पाहायला गेलं तर महानगरपालिका 2003-04 साली निर्माण झाली. म्हणजे तसं पाहायला गेलं तर तिथून पुढं आपल्याला किती नगरसेवक लाभले तर एक 6वी-7वी टर्म. जे काम आजपर्यंत झालेले आहेत किंवा जेवढा अवधी त्या एकेका उमेदवार नगरसेवकाला मिळालेला आहे त्या मानाने त्यांनी केलेले काम हे योग्यच आहे. बर, म्हणजे या बेसिक गोष्टींकडे कोणी लक्ष नाही दिलं तसं म्हणू शकतो आपण. पण जे काम केले त्यात पण तो वेळ युटिलाइज होतोय. म्हणजे पूर्णतःच त्यांनी दुर्लक्षित केलं असं नाही म्हणू शकत आपण, पण ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं. तुम्ही म्हणजे थोडक्यात सेफ गेम खेळताय असं नाही म्हणू शकत. उद्या मला जो कार्यकाळ मिळतो 5 वर्षांचा, हा सर्वसमावेशक मुद्दे घेऊ शकतात. म्हणजे कुठलाही उमेदवार ते पूर्ण करू शकत नाही. त्यांनी ठराविक जे स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग व्हायला पाहिजे की पहिल्या एवढ्या 2-3 समस्या ज्या आहेत त्या मी प्राधान्याने पार पाडेल, त्याच्यावरती उपाय काढेल, आणि त्यानंतर ह्या पुढील समस्या ज्या आहेत त्याच्यावरती आम्ही उपाय काढू. आम्ही काय प्लॅनिंग केलंय आता यामध्ये सगळ्यात पहिला जो कचरा व्यवस्थापनाचा विषय आहे तर विशेष आम्ही त्याच्यावरती काम करतो आहोत, आतापर्यंत केलेलं आहे. कारण ज्यावेळेस 4 महिन्यापूर्वीची परिस्थिती पाहिली तर कचऱ्यावरचा आपला कचरा जो आहे रस्त्यावरती कुठेही फेकला जायचा, हे पाहून फार वेदना व्हायच्या मनाला. आणि आता तेच ऐकून नगरकर पण पूर्ण पकलेले आहेत. इंदोरचे उदाहरणं असतील, सिंगापूरचे उदाहरणं असतील, तर मी ते काय उदाहरणं देणार नाही, पण आता प्रत्यक्ष काय काम करणं गरजेचं आहे त्यावरती आपण बोलणं फार महत्वाचं आहे आता. तर ह्यामध्ये आम्ही ओल्या कचरा जो आहे हा रोजच्या रोज निचरा होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही बायोगॅस निर्मिती प्रकल्प ऑगस्ट महिन्यामध्ये लॉन्च केलेले आहेत. यामध्ये काय करतो आपण तर ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे जी कॉलनी विघटन करण्यासाठी तयार आहे त्यांना आम्ही बादल्या दिलेल्या आहेत. ते काय करतात, जे शिळं अन्न असेल, राहिलेल्या भाजीपाला असेल, त्याचे कटिंग्स असतील, इतर सर्व ओला कचरा असेल, हा सेपरेट एका बादलीत टाकतात. सुका कचरा जो आहे तो दुसऱ्या बादलीत टाकतात. ओल्या कचऱ्याला आम्ही पहिलं का प्राधान्य दिलं तर त्याचा वास सुटतो. जर ते लगेच ट्रीट नाही झालं त्याचा वास सुटतो. गाडी 10 ते 15 दिवसाच्या गॅपनी येत होती त्यावेळेस, कारण त्यावेळेस जे कंत्राटदार होते त्यांनी ते काम व्यवस्थितरित्या केलेलं नव्हतं.
तर 15 दिवस जर ओला कचरा राहिला तर त्याची दुर्गंधी पसरती, त्याच्यापासून रोगराई वाढते. ह्यासाठी ओल्या कचऱ्याचा प्रश्न आम्ही सगळ्यात पहिले मार्गी लावण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प हवा. आजही आमच्या कॉलनीमधून 100% ओल्या कचऱ्याचा निचरा होतो. क्या बात आहे. आज आमच्या कॉलनीतनं ओला कचरा गाडीत टाकला जात नाही. इव्हन प्लास्टिक वरती सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्येच आम्ही हे वैयक्तिक प्रयत्न, सामाजिक कार्य जे आम्ही करतो त्याच्यातलं तुम्हाला सांगतोय की प्लास्टिक वेस्ट जे आत्ताच आम्ही लोकांना सांगून ठेवले की ते तुम्ही गोळा करून ठेवा. बर. यामध्ये मिल्क पॅकेट्स असतील, मल्टीलेअर पॅकेट्स असतील, हे आज लोकांनी गोळा करून ठेवलेले आहेत. याच्यावरती रोड साईड पेवर ब्लॉक्स असतील, स्टूल्स असतील, ह्या यंत्रणा आम्ही राबवतो. तर एक संकल्पना अशी आहे भविष्यात आम्ही कचरा व्यवस्थापनावरती जी राबवणार आहोत की 20 कॉलन्यांचा जो परिसर आहे, म्हणजे समजा उदाहरण सांगायचं झालं तर पाईपलाईन आणि गुलमोहर रोडच्या मधला परिसर, कोयनूर मंगल कार्यालय आणि कुष्ठधाम रोडच्या मधला परिसर, हा जर एक चौकोन पाहिला आपण बरोबर, तर साधारण 20 ते 30 कॉलन्यांचा मिळून हा परिसर तयार होतो. बरोबर. ह्या 30 कॉलन्यांचा कचरा कधीच तिथनं बाहेर जाणार नाही. वा. अशा पद्धतीची जी प्रणाली आहे ती आपण तिथं राबवणार आहोत, ज्यामध्ये ओल्या कचऱ्याच्या निचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करून ज्या स्ट्रीट लाईट्स आहेत ह्या संध्याकाळी 6 दोघांचाही फायदा होईल असा प्लॅन तुम्ही केलाय. विघटन झालं पाहिजे. कचरा संकलन हा एक विषय नाहीये. कचरा संकलन होऊन तो जर जाळला जात असेल तर त्याच्या प्रदूषणाचा भविष्यात तुमच्यावरती परिणाम होणार. 100% होणार. म्हणजे हे तुमच्या प्लॅनिंग मधला एक भाग आहे. एक भाग. अजून तुम्हाला काय काय तुमच्या प्रभागात व्हावं असं वाटतं किंवा तुम्हाला ते करायचं आहे जर तुम्ही निवडून आलात तर? ह्या ज्या जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले हे सगळे मुद्दे प्रत्यक्ष निधी लागून काम करण्यासारखे आहेत. तर बऱ्याच वेळा आपण नगरसेवकांकडून ऐकतो की आमच्याकडे म्हणजे पालिकेकडे निधीच नाही तर आम्ही कसं काम करणार, म्हणजे सहज सोपं उत्तर आहे, हो. काहीच काम करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं उत्तर ते असतं. पण नगरसेवकाची फक्त तेवढीच जबाबदारी नाहीये की किंवा सगळ्या जबाबदारी निधीतनच पार पडतात अशातला भाग नाही. नगरसेवक हे जे पद आहे या पदाच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे जे वर्ग आहेत, जे बरेचसे प्रश्न मार्गी लावू शकतात, ह्यासाठी नगरसेवक तिथं उभा जरी असेल तरी सुद्धा ते खूप प्रभावीपणे राबवले जाऊ शकतात. ओके. ज्यामध्ये काही संस्था अशा असतात ज्या डोनेशन्स कलेक्ट करून काम करत असतात, पण त्याला एक ऑथेंटिसिटी जी म्हणतो आपण ती नगरसेवक तिथं उभा लागली पाहिजे, ती उभा असल्यानंतर मिळते. या व्यतिरिक्त सरकारच्या काही योजना असतात ह्या राबवणं, फक्त निवडणूक आल्यावर राबवणं हा प्रकार सर्वात चुकीचा. तर निवडणूक आल्यानंतर ह्या योजना राबवणं हा सर्वात चुकीचा कार्यक्रम. ओके. इतरही वेळेस ज्या सरकारी योजना आहेत यांची पूर्णतः माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं, आपल्याकडे जे PSC सेंटर आहेत त्यांच्या माध्यमातून लसीकरण करणं, नवजात बालकांना जे डोसेस द्यायचे ह्याची PSCच्या माध्यमातून कॅम्प लावले जातात, ह्याची लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं, असे अनेक उपक्रम नगरसेवकाला करण्याची इच्छा 100%. ही जर जबाबदारी नागरिकांनी दिली तर चांगल्या पद्धतीने आम्ही त्यावेळी काम करू शकतो. तुम्ही मगाशी तुमच्या पक्षाबद्दल बोललात एकच वाक्य, ते जरा थोडस आता आपण थोडं इलॅबोरेट करूया. तुमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, हा नगरमधला सध्याचा सगळ्यात यंग पक्ष आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण तुमचे शहराध्यक्ष बऱ्यापैकी यंग आहेत, तुम्ही यंग आहात किंवा तुमची बाकीची जी टीम आहे, याचा कितपत फायदा तुमच्या स्वतःला या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं वाटतं? फायद्यापेक्षा आज ही तरुणांची जबाबदारी राजकारणात येणं, कारण आजची सगळ्यात योग्य वेळ. म्हणजे तरुणांचं म्हणणं असतं की राजकारणात गेलो तर करिअर संपलं, हे वाक्याला बाजूला ठेवणं आज फार गरजेचं आहे. कारण ह्या वाक्याच्या आड तुम्ही 2 गोष्टी, मी ते 2 कारणं सांगतो हे का नाही करायला पाहिजे. पहिलं कारण तर जो तरुण म्हणतोय की राजकारणामुळे करिअर संपतं किंवा राजकारणाच्या नादी लागलं नाही पाहिजे, तो स्वतःच आणि त्यांच्या मुलांच्या भविष्य एकदम वाऱ्यावरती आज सोडून देतोय, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तर हे कशा पद्धतीने हे राजकारणात न जाणं हे योग्य असं म्हणणं म्हणजे हीच हवा तुम्ही कंझ्युम करणार आहे, ह्याच हवेत तुम्हाला राहायचंय. म्हणजे आपण तिथे जाऊन डायरेक्टली काम केलं, डायरेक्टली तुम्ही त्यात जा
किंवा नका जाऊ, पण तुम्ही राजकारणाशी कुठं ना कुठं निगडीत आहात आणि भविष्यात त्याचे परिणाम तुम्हाला भोगणं बंधनकारक आहे. त्यामुळे तरुणांनी आज ही सगळी प्रशासन व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी का होईना तरुणांनी सक्रियपणे राजकारणात आलं पाहिजे. आणि तेच तुमच्या पक्षाच्या माध्यमातून होतं. पक्षाच्या माध्यमातून होतं. आणि दुसरं एक कारण असं जर सांगितलं याचं, तर जुने जे राजकारणी आहेत त्या जुन्या राजकारण्यांचं सगळं पितळ आता उघडं पडायला हळूहळू चालू झालं. लोकांना हे राजकारणी नको आहेत कळायला लागते. पण ह्याला पर्यायच नसल्यामुळं आज जे चालू आहे आंधळ दळतंय पुत्रपीठ खाते असा प्रकार सगळा चालू आहे. म्हणजे तुमच्या रूपानं एक चांगला सक्षम पर्याय फक्त त्यांच्यासमोर माझ्या रूपानंच नाही तर आमच्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आज तरुणाई पुढे येणार आहे. तरुणाई लढणार पण आहे, जिंकणार पण. वा, हा आशावाद तुमच्याकडे आहे. तुमच्या मते याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. या शहरातली सगळ्यात मोठी समस्या कोणती असं वाटतं तुम्हाला? मानसिकता. काय मानसिकता आहे ते? आपल्याला काय घेणं? ते बदलण्यासाठी काय करावं लागेल? ते बदलण्यासाठी खूप काम करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला कम्युनिकेशन स्किल्स असणारं नेतृत्व असणं फार गरजेचं आहे. त्याला दूरदृष्टी असणं फार गरजेचं आहे. फक्त आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी म्हणजे हे इथंच नाही इतर सर्वत्र चालू आहे की जो आळशीपणाचा सवय लावायची आणि आयतं द्यायचं, त्यांना आयतं मिळाल्यामुळं ते आळशीपणाची सवय लावायची आणि आपलं राजकारणाची पोळी भाजून घ्यायची अशा म्हणजे त्यांची बौद्धिक वाढ न होता आपलं व्यवस्थित चालल हे कुठेतरी त्या मागची भावना आहे. आणि ही मानसिकता चेंज करण्यासाठी लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडणं, त्यांना त्या परिस्थितीवरचा उपाय सांगणं आणि त्या उपायानुसार काम करून घेणं हे आज नागरिकांकडून करून घेणं फार गरजेचं आहे, जे युवा नेतृत्वाकडनं होऊ शकतं. तुम्हाला जर विचारलं की पुढच्या जर समजा तुम्ही निवडून आलात या निवडणुकीत तर पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या गोष्टी पूर्ण केलेल्या असतील असं तुम्हाला वाटतं? कचरा व्यवस्थापन आणि विघटन हे 100% तुम्ही हे 100% होणार. दिस इज युअर टॉप प्रायोरिटी. टॉप प्रायोरिटी बिकॉज द सोसायटी फर्स्ट प्रायोरिटी इज हेल्थ. करेक्ट. जर तुमची हेल्थच चांगली नसेल तर तुम्ही कितीही पैसे कमवा त्याचा काय उपयोग नाही. बरोबर. आणि दुसरं तुमची हेल्थ चांगली आहे पण तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंटच चांगलं नाही तर तुमची हेल्थ ऑटोमॅटिकली त्याचा ऱ्हास होणारच आहे. तर ती सिक्युअर राहण्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंटल पावलं उचलणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी बोलत होता की तरुणांनी राजकारणात काय यावं, तरुणांनी राजकारणात यावं असं तुम्ही म्हणालात. तुमच्या पक्षाची भूमिका तीच आहे. पण अनेकदा तरुणांना राजकारणात यायचंय पण ते म्हणतात आम्ही हे केलं तर आमच्यावर दडपण येतं किंवा आमच्यावर काही वेगळ्या प्रकारची बंधनं येण्याची शक्यता आहे. थोडक्यात ते घाबरतात. याच्या मागचं काय कारण आहे आणि आपल्या शहरातली काय परिस्थिती? तरुणांनी आतापर्यंत म्हणजे मागची पिढी जी सांगितली आपण तर त्यांनी दुर्लक्षित केलं राजकारणाला. बर. त्यामुळं सत्तेचं कुठंतरी केंद्रीकरण होत गेलं. सत्तेचं केंद्रीकरण हे कधीही घातकच. बरोबर. लोकशाहीसाठी घातकच. लोकशाहीसाठी घातकच. यासाठी संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अशा तरतुदी करून ठेवलेल्या आहेत की या सत्तेचं केंद्रीकरण कधीच होऊ नये. आणि ते झाल्यानंतरचे हे परिणाम आहेत की आज तरुण म्हणतो की आमच्यावरती दडपशाही होऊ शकते. मग हे याचं दुसरं कारण काय आहे की पूर्वी हे दुर्लक्षित केलं गेलं. त्यामुळं तरुणांनी आज हे न करता आज तुम्ही स्वतः जसं म्हणता की आमच्यावरती दडपशाही होईल, उद्या तुमच्या मुलांवर नाही होणार का? उद्या तुमच्या मुलांवरती पण ती दडपशाही होणार. मग त्यावेळेस तर तुम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल. तिथं नैतिक जबाबदारी होईल. बरोबर. मग ती जबाबदारी आजच समजून समाजाप्रती आपण जे देणं लागतो त्यासाठी आज राजकारणात उतरा. आणि हे तर समाजासाठी तर झालं पण समाजासाठी तर तुम्हाला उतरायचं जे राजकारणात, पण जर नाही उतरलात तर भविष्यात ते तुमच्यापर्यंत येणारच. EQI माध्यमातून का होईना येणारच आहे. त्यामुळे इतरांसाठी नसेल
पण स्वतःसाठी तरी आपण याच्यामध्ये आलं पाहिजे आलंच पाहिजे, असं 100%. फार महत्वाची गोष्ट आहे. आपण मगाशी प्रभागातल्या तुम्ही कोणत्या गोष्टींवर भर देणार आहात याच्यावर बोलत होतो आणि तुम्ही असं म्हणालात की कचरा व्यवस्थापन ही तुमची टॉप प्रायोरिटी असेल. याशिवाय तुमच्या प्रभागामध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं काय होतं की नगरसेवक अशा कामांवरती भर देतात जे निधी ओरिएंटेड असतील. करेक्ट. म्हणजे ज्यामध्ये सुशोभीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, डांबरीकरण असेल, तर प्रोफाईल 85% असं जर झालं तर चांगलं राहतं. तर त्या व्यतिरिक्तचे जे मुद्दे होते मी मगाशी जसे 1-2 सांगितले त्यामध्ये, त्यात अजून एक मुद्दा असा आहे की सुशोभीकरणामध्ये काय केलं जातं, ओपन स्पेसेस जे आहे ह्या मेनली डेव्हलप केल्या जातात. बरोबर. पण त्या डेव्हलप काय केल्या जातात, गार्डन केलं जातं किंवा जिम केली जाते तिथं, तर याचा एक पोर्शन नक्कीच त्यामध्ये असावा. पण ह्यापेक्षा मोठी समस्या अशी आहे की जिथं छोट्या छोट्या रोड्स आहेत तिथं कार पार्किंग अडचण तयार होते आणि निधी येतो मग तो कुठतरी वापरायचा म्हणून तिथं सुशोभीकरण केलं जातं. ओपन स्पेसचा वापर जो आहे हा सुशोभीकरणासाठी न होता तो सदुपयोगी व्हावा. वा. ह्या पद्धतीने माझं काम भविष्यात राहील आणि शहर व्यवस्था योग्यरित्या चालण्यासाठी ज्या सिस्टीम्स व्यवस्थित असल्या पाहिजे त्यावरती जास्त भर असावा. ओके. सुशोभीकरण प्रश्न नाही सुटत. जर हे तात्पुरतं मेकअप करून काय उपयोग नसतो, नाही. कायमस्वरूपी उपाय त्याच्यासाठी झाले पाहिजे. एक प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतभरात गाजला. तो म्हणजे मतचोरी हा प्रश्न, त्यानंतर प्रभागांची रचना हा प्रश्न आणि त्यानंतर मतदार याद्यांमध्ये असलेला प्रचंड गोळ बरोबर हा एक प्रश्न. आता तुमची पहिलीच वेळ, हे प्रश्न तुमच्या समोर या निवडणुकीत कदाचित येऊ शकतील कारण तुमच्या पक्षाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात याबद्दलच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. बरोबर. तुम्ही या सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जाणार आहात? तुमचं त्याच्यासाठीचं काय प्लॅनिंग आहे? ज्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आपण म्हटलं तर दुबार मतदारांचा प्रश्न आहे, ज्याच्यावरती फेक वोटिंग होण्याची शक्यता आहे. खूप प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये असे कुठले मतदार आहे जे मतदार ऍबसेंट राहतात. ऍबसेंट इन द सेन्स ते कुठंतरी दूरच्या ठिकाणी त्यांच्या कामानिमित्त गेलेले आहेत, जे येणार नाही. अशा ठिकाणी त्याच वयाचा कुणीतरी व्यक्ती दाखवून तिथं मतदान घडवलं जातं आणि खूप सहजरित्या आधार कार्डवरती फोटो ठेवून झेरॉक्स काढायचे, झेरॉक्स बेसिसवरती आयडेंटिटी प्रूव्ह करायची. हे फार चुकीचं आहे. यावेळेस आम्ही त्यावरती आक्षेप 100% नोंदवणार आहोत की ओरिजिनल गव्हर्नमेंट आयडी असल्याशिवाय तिथं मतदान होता कामा नये. हे आम्ही बूथ अधिकारी जे असतील यांना त्याचा आग्रह धरणार आहोत. दुसरं शिफ्टेड मतदान, जे इथून शिफ्ट झालेले आहेत पण त्यांची ह्या यादीमध्ये नाव येतात आणि त्या ठिकाणी पण नाव येतं, फेक वोटिंग केलं जातं. तर हे यावेळेस आम्ही याद्यांवरती उत्तम प्रकारे काम केलेलं आहे. वाव. आणि हे मार्किंग केलेले आहे. शिफ्टेड मतदानासाठी एक ASD लिस्ट केली जाते. ह्या तयार आहेत आमच्या, ह्या आम्ही जिल्हा प्रशासनाकडे आणि पालिका प्रशासनाकडे देऊन त्याची एक पुरवणी यादी प्रत्येक बूथवरती अवेलेबल करणार आहोत, जेणेकरून हे फेक वोटिंग थांबलं. आणि तिसरं आहे डेड मतदान. बऱ्याच वेळ माझे सासरे सुद्धा मागच्या वेळेस ज्या बूथला त्यांचं नाव होतं, माझे सासरे आज नाहीये, हयात नाही, तर त्यांच्या नावावरती पण वोटिंग झालं. बापरे. तर ही म्हणजे शोकांतिका आहे की अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोकशाही चालतीये. हे 100% यामधनं निष्पन्न होतं. म्हणजे तुमची तयारी पूर्ण झालेली आहे या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यावरती पूर्णपणे तयारी झालेली. विरोधकांना वेगवेगळ्या चालींमध्ये गुंतून ठेवण्याचा हा एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रभाग रचना एक सांगितली. प्रभाग रचनाचा अर्थ काय की एक बाउंड्री सेट केली जाईल, ह्या बाउंड्रीतले मतदार ह्या प्रभागासाठी मतदान करतील. त्या बाउंड्रीच्या मध्यवर्ती भागातलं नाव दुसऱ्या वार्डात जातं. याचा दुसरा काय अर्थ आपण काढू शकतो का? म्हणजे ही प्रभाग रचना सदोष आहे असं तुमचं म्हणणं? प्रभाग रचना सदोष नाहीयेत, याद्या सदोष आहेत. त्या व्यवस्थित करणं याच्यामध्येच विरोधकांचा खूप वेळ चालला. म्हणजे ऍज अ विरोधक म्हणून
आम्हाला आमचे मतदार जागेवरती त्या लिस्ट मध्येच नसतील तर उमेदवारी करण्यात कुठला अर्थच नाही. त्यामध्ये आमचा प्रचंड वेळ जो आहे तो खर्ची पडला. म्हणजे तुमच्या विरोधात जे सध्या सत्ताधारी आहेत असं तुमचं म्हणणं आहे, त्यांनी याचं बरोबर प्लॅनिंग केलेलं आहे, पण तुम्ही आता तयार आहात. ह्याच्या कुठले पुरावे नसल्यामुळे आम्ही तसं काय म्हणू शकत नाही. पण तुम्ही आता तयार आहात म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आता मला जो मी सुरुवातीला प्रश्न विचारला तोच परत विचारतो, फक्त मला त्याचं उत्तर एका शब्दात द्यायचं, वाक्यात नाही, एका शब्दात. तुम्हाला नगरसेवक का व्हायचं? लोकाभिमुख प्रशासनासाठी. वा, फार चांगलं उत्तर आहे. आणि आता हे शहर तुमच्यासाठी काय आहे? खूप मोठी कार्यभूमी. व्हेरी गुड. आणि आता शेवटचा प्रश्न विचारतो, ही निवडणूक तुम्ही कशी बघता? राजकारणातली पहिली वाटचाल. क्या बात. तुम्ही तिन्ही प्रश्नांची फार सुंदर उत्तर दिली. हे देत असताना आपल्याला बराच विचार करावा लागतो आणि मग आपल्याला एक शॉर्ट ते करावं लागतं, पण अतिशय चांगली उत्तरं तुम्ही दिली. तुम्ही एका शब्दात फार छान उत्तर देत आहे. त्यामुळे आता अजून काही प्रश्न तुम्हाला. तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना तुम्ही काय सांगा? एक संधी द्या. बरं, आणि मग स्पर्धकांना काय सांगा? आम्हाला पण एक संधी द्या. त्या बात. दोघांनाही तुम्हाला संधी देण्याची मागणी करताय तुम्ही. अजून एक प्रश्न विचारावा असं वाटतो मला तुम्हाला. बघा त्याचं एका वाक्यात तुम्हाला उत्तर देता येतंय का? तुम्हाला लोकांनी काय म्हणून ओळखावं? कचऱ्यावाला प्रश्न. वा, त्याच्यावर तुमचा फोकस आहे, तुम्ही सुरुवातीपासून मांडताय. आणि आता एक जरा थोडासा इमॅजिनरी प्रश्न विचारतो. आपण शाळेमध्ये बऱ्याचदा असे निबंध द्यायचो बघा, पुतळा बोलू लागला तर, किंवा काय सायकल बोलू लागली तर. असं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला जर सुपर पॉवर मिळाली तर तुम्ही काय करा? सुपर पॉवर मिळाली तर मतदार याद्या डिजिटल करेल. विधानसभेची 2024 निवडणूक पुन्हा निपक्षपाती पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न काय. सुपर पॉवर मी असेल तर मी ती घडवूनच आणेल. त्यामुळे आणि तुमच्यासारख्या ठिकाणी तुम्ही राहून घ्या. नाही, मग ते लोकशाही पद्धतीने निपक्षपाती होणार नाही. पाहिजे तसा निकाल जनतेने निवडून द्यावं लोकप्रतिनिधींना. त्यांच्यावर कुठला दबाव काही युनिक करून एक पूर्ण डिजिटलाइज पद्धतीनं तुम्ही ती यावरती मी सगळ्यात सोपं काम करेल. आधारला बायोमेट्रिक लिंक आहे. आधारला इपिक लिंक करून बायोमेट्रिक बेस्ड मतदान घडून. ही एक फार युनिक संकल्पना आहे. खरं तर याच्यावर विचार करायला पाहिजे आपल्या इलेक्शन कमिशन. हरकत नाही. तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं आणि एका इनोव्हेटिव्ह अँगलनी आमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. खऱ्या अर्थानं नगरचं राजकारण जरा बदलण्याच्या मूड मध्ये आहे असं आम्हाला तुमच्याशी बोलताना जाणवलं. कारण तुमच्यासारखे जर तरुण या क्षेत्रामध्ये आले तर अर्थातच ते होऊ शकतं. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, फार मनमोकळेपणानं सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीत, त्याबद्दल तुमचे आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या सगळ्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. शहरातील कचरा व्यवस्थापन, मोकाट कुत्री, भटकी जनावर यासारख्या अत्यंत मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसंगी कचरेवाला प्रशांत अशी ओळख मिळवून घेण्यात सुद्धा कमीपणा न वाटणाऱ्या एका तरुण आणि होतकरू अशा उमेदवाराला आज आपण ऐकलं. जर असे तरुण राजकारणात आले तर नक्कीच शहराचंच नाही तर या देशाचं राजकारण सुद्धा बदलू शकतं, हे आपण ठामपणे म्हणू शकतो. बघूया येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या शहरातले नागरिक कोणत्या पद्धतीनं मतदान करतात आणि अशा प्रकारच्या तरुणांना संधी देतात की नाही. पण आपण मात्र नक्की बघत राहा. हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर. धन्यवाद.